चला नमस्कार मित्रांनो, मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीच्या इंग्रजी विषयाचं क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण घेते। आतापर्यंत आपण 21 शिफ्टचं म्हणजे जे काही तुमची मागची वनरक्षक भरती झाली होती ती 24 शिफ्ट मध्ये झाली होती, टीसीएस ने घेतली होती, एवढं तरी आपल्याला माहिती असायला हवं, कारण आपण वनरक्षक या पदाची तयारी करतोय। बऱ्याच दिवसापासून तुम्ही प्रिपरेशन करताय आणि आता जी तुम्ही प्रिपरेशन करताय ती प्रिपरेशन तुमची इथून पुढे त्याला बूस्ट केलं पाहिजे, कारण लवकरात लवकर ऍड येणार आहे, ऍड येण्याची शक्यता आहे। एकतर 15 दिवसात येऊ शकते, एका महिन्यामध्ये येऊ शकते, पुढच्या महिन्यामध्ये येऊ शकते। थोडी लेट जरी असली तरी आपला इंग्रजी हा विषय कमकुवत असतो, इंग्रजीचं आपल्याला जास्त काही एवढं रूल्स माहिती नसतात, इंग्रजीचं ज्ञान नसतं, कारण इंग्रजीपासून लहानपणापासून स्वतःच्या मनाला सांगून ठेवलेलं असतं की बाबा मला काही येत नाही, इंग्रजी माझ्यासाठी अवघड आहे, मी इंग्रजीसाठी बनलेलो नाही, या सगळ्या गोष्टी असतात। त्यामुळे न्यूनगंड निर्माण झालेला असतो इंग्रजीचा। त्याच्यामुळे सांगितलेलं आहे की जेवढा जास्त वेळ आपल्याला प्रिपरेशनसाठी होईल, प्रिपरेशनसाठी भेटन, तेवढा तो महत्त्वाचा आहे। ओके, चला आतापर्यंत जी काही तुमची 24 शिफ्ट मध्ये पेपर झाले होते वनरक्षक भरतीचे, त्यापैकी 21 शिफ्टचं क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण घेतलं होतं। किती शिफ्ट घेतल्या होत्या? 21 शिफ्ट घेतल्या होत्या। मग 21 शिफ्ट मध्ये तुम्ही बघितलं आता कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले, कोणकोणत्या टॉपिकचे प्रश्न तुम्हाला कशा प्रकारे विचारले गेले, प्रश्न विचारण्याची लेवल काय होती, आणि तुम्हाला जे प्रश्न विचारले होते ते जास्त अवघड लेवलचे विचारले नव्हते। इंग्रजी व्याकरणचा आपण ज्याला बेसिक्स म्हणू, एकदम जास्त फोकस बेसिक्स क्वेश्चन तुम्हाला विचारले होते, एकदम सोप्या लेवलचे, जास्त मॉडरेट लेवलही म्हणायला नको असे प्रश्न होते, जे काही तुमच्या टेन्स वरती डिपेंड होते, जे तुमचं बेसिक्स असतं, जे काही पार्ट ऑफ स्पीच असतं, किंवा जे काही तुमचे सोपे सोपे जे काही व्होकॅब्युलरी आहे त्याच्यावरती तुमचे प्रश्न विचारण्यात आलेले होते। ओके, चला मग त्या क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये आपण 21 शिफ्टचं काय केलं होतं, अनालिसिस केलं होतं। आज आपली ही 22वी शिफ्ट असणार आहे। 22व्या शिफ्टचं आपण काय करून घेणार आहे, क्वेश्चन पेपर अनालिसिस करून घेणार आहे। पहिलाच प्रश्न आपल्यासाठी आलेला आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा। कशाचा? वन वर्ड सबस्टिट्यूशन। आता सांगितलेलं आहे, पूर्ण इथं टाइमपास करत बसायचा नाही। सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन। लगेच कळतंय, कुठेतरी अंडरलाईन आहे म्हणल्यावर वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न असणार आहे। इथं दिसतंय वन वर्ड सबस्टिट्यूशन। आपले डोळे एवढे चांगले असतात, आपली नजर एवढी चांगली असते की लगेच आपली नजर जात असते वन वर्ड सबस्टिट्यूट। कळालं? प्रश्न करायचं काय, प्रश्नामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधायचा आहे। काय वाचायचे? फक्त हा प्रश्न वाचायचा, ही लाईन वाचायची। ऍज वी एंटर्ड, आता बघा सोपंच आहे। ऍज वी एंटर्ड म्हणजे काय? आम्ही आत शिरलो। एंटर म्हणजे आत शिरणे। ऍज वी एंटर्ड, आम्ही आत शिरलो। कुठं शिरले? एखाद्या घरात शिरले असन, एखाद्या बिल्डिंग मध्ये शिरले असन। वी नोटीस दॅट, त्यांच्या लक्षात आलं। आम्ही घरात शिरलो आणि आमच्या लक्षामध्ये आलं दॅट द हाऊस लुक्ड ऑर्डिनरी अँड डल। कसं दिसत होतं ते घर? ऑर्डिनरी। ऑर्डिनरी म्हणजे काय? सर्वसामान्य। कसं दिसत होतं? सर्वसामान्य दिसत होतं। डल म्हणजे थोडंसं खराब होतं। अँड नॉट ऍट ऑल लाईक वी हॅड इमॅजिन्ड अ स्टार्स हाऊस टू। काय सांगितलं? त्यांनी जशी कल्पना केली होती। आता तुम्हाला एखादं तुम्ही रूम पाहायला गेले, कुठं शहरामध्ये गेले आणि तुम्हाला रूम पाहायची, ज्याची रूम घेणार आहे तो तुम्हाला काय सांगणार, किंवा एखादा मधला तो काही दलाल असतो, जो मालक आहे, त्या मालकाकडून काहीतरी कमिशन घेत असतो, तुमच्याकडून कमिशन घेत असतो, आणि दोघायलाही टोपी पहिरवत असतो, आणि काय करत असतो, तुम्हाला रूम शोधण्यामध्ये मदत करत असतो। मग होणार काय? तो काय सांगत असतो की बाबा रूम कशी आहे, एकदम भारी आहे, रूम मध्ये असं आहे, एवढं पाणी आहे, हे सगळं आहे, बाहेरचा जो एरिया आहे खूप चांगले लोक आहे आजूबाजूला। ज्या वेळेस तुम्ही गेले, रूम पाहायला गेले, रूम मध्ये तुम्ही एंटर केलं, तुम्ही आधी पाहिलं होतं मस्त स्वप्न की आपण मस्त एकदम पॉलिश केलेल्या रूम मध्ये राहणार आहे, एकदम भारी रूम आहे, कारण तुम्हाला तसं सांगितलं गेलं होतं। पण ज्या वेळेस तुम्ही त्या रूम मध्ये गेले, एंटर केलं, तुम्हाला ती रूम कशी दिसली? सर्वसामान्य दिसली, जशी त्या माणसानं सांगितली होती तशी दिसलेली नाही। कोणतीही गोष्ट असो, तुम्ही एखादी मुलगी बघायला गेले, कुठे गेले? मुलगी बघायला, तर तुम्हाला मुलगी बघायच्या अगोदर तिचं कौतुक सांगणार जो मधला एजंट, तिथं सुद्धा काय असतो? एजंटच असतो। मग तो एजंट सांगणार की मुलगी अशी आहे, एवढी शिकलेली आहे, तेवढी शिकलेली आहे, असं केलेलं आहे, तसं केलेलं आहे, बरोबर आहे, किंवा दिसायला सुंदर आहे, काय ज्या गोष्टी असू त्या। ज्यावेळेस तुम्ही रियालिटीमध्ये त्या मुलीला बघायला जाता, त्यावेळेस तुम्हाला तिचं नॉलेज कळणार, दिसायला कशी आहे ती कळणार। मग तुम्ही इमॅजिन करून घेणार की माझी होणारी बायको अशी अशी असणार, तशी असणार, सुंदर दिसणार, काय जे असू ते। पण ज्या वेळेस तुम्ही गेले, तिला एक दातच नाही, मग काय करायचं? ज्या वेळेस तुम्ही ऍक्च्युअली बघायला गेले, पण तिला जसं तुम्ही इमॅजिन केलं होतं तशी काहीच गोष्ट तिच्यामध्ये नाही। ओके, म्हणजेच काय? जसं तुम्हाला वाटलं होतं तसं काहीच नाही। तसंच इथं दिलेलं आहे की त्यांना वाटलं होतं की असं असं घर असणार,
पण तसं ऍक्च्युअली ते घर नव्हतं. म्हणजे कसं होतं, सर्वसामान्य होतं. म्हणजेच काय, ऑर्डिनरी आणि डल या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य असणं, साधारण असणं. त्याच्यासाठी मंडेन हा शब्द काय असणार आहे आपला, वन वर्ड सबस्टिट्यूशन असणार आहे. कोणता, मंडेन. बाकीचे जे शब्द आहे, डिशवेल्ड. डिशवेल्ड म्हणजे काय रे, विस्कटलेलं. विस्कटलेलं म्हणजे काय, खूपच खराब असलेलं. आता इथं आपल्याला वाटेल की हे सुद्धा उत्तर येऊ शकतं, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, ते घर ऑर्डिनरी होतं, म्हणजे साधारण होतं, जास्त काही भारी नव्हतं, खूप खराबही नव्हतं. आणि याचा अर्थ काय होतो, खूप जास्त विस्कटलेला असणं, इकडच्या गाद्या तिकडं, इकडचा पलंग तुटलेला, कुठं घाण केलेली, एकदम गलिच्छ असलेलं, त्याच्यासाठी हा शब्द. दुसरा जो इमॅक्युलेट हा शब्द आहे, त्याचा अर्थ होत असतो पवित्र. पवित्र असणं किंवा एकदम शुद्ध असणं, चांगलं असणं. आणि शेवटचा प्रिस्टीन. प्रिस्टीन म्हणजे सुद्धा शुद्ध किंवा जसा अगोदर होता तसा. कसा म्हणजे एखादी वस्तू पहिले अगोदर जशी होती किंवा नवीन होती तर ती नवीनच राहणं, म्हणजे काय, प्रिस्टीन. मग या शब्दाचं उत्तर, ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपलं, मंडेन. वन वर्ड सबस्टिट्यूशन काय असणार आहे, मंडेन असणार आहे. कळतंय. चला पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक भरायची आहे. द ड्रॉप्स ऑफ रेन म्हणजे काय रे, पावसाचे थेंब. पाऊस आले, आता आपला पावसाळा चालू आहे. पावसाचे थेंब, कोणाला मजा येत असेल, कोणाला त्या पावसाचा कंटाळा येत असेल. एखाद्याला मुली असल्या, सपोज मुलींना आवडत असतो पाऊस, पावसामध्ये भिजायला, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी. द ड्रॉप्स ऑफ रेन दॅट डॅश डॅश ऑन द फ्लावर पेटल्स लुक्ड लाईक पर्स. म्हणजे यांचं काय म्हणणं, इथं आपल्याला आता वर्ब वापरायचंय. काय वापरायचं, वर्ब. कारण ऑप्शन मध्ये चारही ठिकाणी काय दिलेले, वर्ब दिलेले आहे, क्रियापद दिलेले. आता बघा, अशा प्रकारचे प्रश्न कशावर डिपेंड असतात, तुमच्या टेन्स वरती. जे तुमचे 12 टेन्स आहे, 3 महत्वाचे टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, त्या सगळ्या तिन्ही टेन्सचे 3 उपप्रकारे सगळे जे की कंटिन्युअस, 3 कंटिन्युअसचे झाले, त्याचबरोबर 3 परफेक्टचे झाले आणि 3 जे कंटिन्युअस प्लस परफेक्ट, हे सगळे तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. त्यांचं स्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं, म्हणजे स्ट्रक्चर पाठ असणं गरजेचं आहे. लगेच अशा टाईपचे प्रश्न तुम्ही 2 सेकंदात सोडवणार. कसं बघा, आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे कशा पद्धतीनं सोडवायचे बघा. तुमचे काय जे प्रश्न असतील त्याचं उत्तर आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये डिस्कस करू. आता फक्त आपल्या 15 क्वेश्चन वरती फोकस करायचा आहे. बघा, आता इथं कशा प्रकारे ऑप्शन कट मेथडनं जायचं. आता जर मी शेवटचा ऑप्शन जर बघितला, शेवटचा ऑप्शन हॅव फेल आणि त्याच्यानंतर हॅड फॉल. आता जर आपण बघितलं तर हॅव फेल, फॉल म्हणजे काय रे, फॉल म्हणजे पडणे. हे झालं तुमचं क्रियापदाचं पहिलं रूप. त्याच्यानंतर फेल म्हणजे पडला, फॉल म्हणजे पडणं, फेल म्हणजे पडला, क्रियापदाचं दुसरं रूप पास्ट. त्याच्यानंतर शेवटचं तुमचं V3 फालन म्हणजे काय, क्रियापदाचं तिसरं रूप असं असतं. ओके. आता बघा इथं काय वापरलं, हॅव फेल. फेल म्हणजे दुसरं रूप. आता हॅव काय, हा तुमचा परफेक्ट टेन्स मधला टू बीचं रूप आहे, बरोबर आहे. कशामधला, परफेक्ट टेन्स मधला हेल्पिंग वर्ब आहे सपोज तुमचा, बरोबर, टू हॅवचा रूप. ओके. मग त्याच्यासोबत आपण कधीही V3 वापरत असतो. जर तुम्ही टेन्स चांगले केले असते तर लगेच या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. तिथं आपण काय वापरत असतो, V3 वापरत असतो. हॅड सोबत सुद्धा आपण V3 वापरत असतो, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरत असतो. पण इथं कितवं दिलेलं आहे, दुसरं दिलेलं आहे. इथं पहिलं दिलेलं आहे, इथं दुसरं दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही आन्सर नसणार आहे. त्याला पहिले म्हणायचं बाबा तू घरी जाय, याला सुद्धा म्हणायचं घरी जाय. कारण टेन्स क्लिअर केले तर लगेच हे लक्षात येणार आहे, हॅड सोबत V2 किंवा V1 लागत नसतो. काय लागत असतो, क्रियापदाचा तिसरा रूप म्हणजेच V3. काय पाहिजे होतं, हॅड फॉलन पाहिजे होतं किंवा हॅव फॉलन पाहिजे होतं, किंवा सिंग्युलर असलं तर हॅज फॉलन असं पाहिजे होतं, पण तसं त्या ठिकाणी नाहीये. फेल. त्याच्यानंतर पहिलं ऑप्शन बघा, FALLEN, हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आपण जर इथं ठेवलं द ड्रॉप्स ऑफ रेन दॅट फॉलन, पण त्याच्या अगोदर काय पाहिजे रे, टू हॅवचं रूप. इथं काय पाहिजे होतं, एक तर हॅव पाहिजे होतं, त्याच्यानंतर काय पाहिजे होतं, हॅड पाहिजे होतं. इथं बरोबर काय आलं असतं, हॅड आलं असतं, हॅड फॉलन. कारण इकडं पास्ट दिलेलं आहे. लुक्ड क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजे भूतकाळाचं वाक्य आहे, त्याच्यामुळे तिथं हॅव तर येणार नाही. मग काय यायला पाहिजे, हॅड फॉलन असं आलं असतं. पण इथे त्यांनी दिलेलं नाही, याच्या अगोदर हॅड द्यायला पाहिजे होतं. दिलेलं आहे का, नाही, म्हणून ते सुद्धा उत्तर नसणार आहे. पण फेल, FELL, फेल म्हणजे काय, पडणे. हे झालं तुमचं भूतकाळातलं V2. मग त्याच्यासाठी इथं जे भूतकाळाचं वाक्य आहे त्याच्यासाठी काय वापरणार आहे, FELL, फेल वापरणार आहे, म्हणजे पडला. द ड्रॉप्स ऑफ रेन दॅट फेल ऑन द फ्लावर पेटल्स, म्हणजे जे काही फ्लावर आहे, फ्लावरच्या कळ्यांवरती म्हणा किंवा फ्लावरची जे काही पानं आहे त्याच्यावरती जे काही थेंब पडतात पानांचे, ते कसे दिसतात म्हणे, लुक्ड लाईक पर्ल्स. लुक लाईक
पर्ल्स, म्हणजे कशासारखे दिसते ते, जणू काही मोत्यांसारखे ते दिसते म्हणे, असं वाक्याचा काय होतो, पूर्ण अर्थ होतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2, कारण वाक्य भूतकाळामधलं आहे. चला पुढे बघूया. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. 4 वाक्य दिलेले असतात. 4 वाक्यामध्ये एका शब्दाची स्पेलिंग चुकीची दिलेली असते. कशी ओळखायची, प्रत्येक वाक्यामध्ये तो शब्द वेगवेगळ्या स्पेलिंग दिलेल्या असतात त्या शब्दाच्या, लगेच ओळखायचं की हाच शब्दाची आपल्याला स्पेलिंग शोधायची आहे. आता बघा बाकीचे सगळे शब्द व्यवस्थित दिसताय, सारखे दिसताय, पण तुम्ही जर टेम्पररी हा शब्द बघितला तर सगळ्या ठिकाणी तो वेगळा दिलेला आहे. सगळ्या ठिकाणी कसा दिलेला आहे, वेगळा दिलेला आहे. त्याच्यामुळे टेम्पररी ह्या शब्दाचीच तुम्हाला काय शोधायची रे, स्पेलिंग शोधायची आहे. आता बघा TEMPORERY चुकलं, अशीच टेम्पररीची स्पेलिंग नसती. TEMPRA टेम्पररी हे सुद्धा नसणार आहे. टेम्पररी असं सुद्धा नसतं. टेम्पररी ही स्पेलिंग बरोबर आहे. कशी, TE लिहून देतो, परत जर आली तर लक्षात ठेवा, TEMPORARY टेम्पररी. टेम्पररी म्हणजे काय, आपण म्हणतो त्याला मी टेम्पररी काम दिलेलं आहे, मी टेम्पररी जॉबला लागलो, म्हणजे काय, तात्पुरता. कसा, तात्पुरवा. परमनंट का, याचा अपोजिट जर तुम्हाला विचारला, अँटोनिम विचारला, तर त्याचा अपोजिट काय येणार आहे, अँटोनिम, तो येणार आहे बघा कायमचा. टेम्पररी म्हणजे तात्पुरता, समजलं. टेम्पररी म्हणजे काय, तात्पुरता. मग हिची बरोबर स्पेलिंग काय असणार आहे, अशी. द टेम्पररी हेल्पर डिमांडेड एक्स्ट्रा वेजेस. एक्स्ट्रा वेजेस म्हणजे काय, जास्तीचे पैसे. की जो काही आम्ही टेम्पररी पाहिला होता हेल्पर, तुम्ही मदत करणार आहे, एखादा बोलवलं सपोज एखाद्या वेळेस, तो काय करत असतो, एखाद्या वेळेस त्याचे झाले 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100, तो म्हणतो नाही माझे 400 झाले. तो काय मागत होता म्हणे, एक्स्ट्रा वेजेस मागत होता, म्हणजे जास्तीचे पैसे मागत होता. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये टेम्पररीची स्पेलिंग कशी दिलेली आहे, बरोबर दिलेली, म्हणून तेच काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. चला बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. वाक्यप्रचाराला, वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ शोधायचा आहे. भरपूर वेळा सांगितलेलं आहे की जो तुमचा वाक्यप्रचार जर आला तर तुम्ही काय करत असत्या, जो वाक्यप्रचार दिलेला आहे त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करत असत्या. भरपूर सारे प्रश्न आपले ट्रान्सलेशन मधून सुटत असत्या, पण इडियम्स आणि प्रोवर्ब इथं तिथं मात्र तो गोंधळ घालायचा नाही, किंवा तो आयडिया, ती ट्रिक इथं वापरायची नाही. कारण इथं तुम्हाला वाटतं एंड्स, एंड्स म्हणजे काय, काहीतरी संपूर्ण गड्या. एंड्स मीट, मीट म्हणजे काय, भेटणं. टू मेक मीट, टू मेक एंड्स मीट, काहीतरी भेटणं, संपूर्ण, मग भेटगाठणं होणं, असं काहीतरी तुम्ही वेगळाच अर्थ काढत असता. तशा प्रकारचा जो काही अर्थ आहे तो तुम्ही काय करू शकता, इथं काढू शकता. माईक बंद नाही झाला, माईक चालू आहे, सगळ्यांना आवाज क्लिअरली येत असेल. ओके, चला बघा आता दिलेले टू मेक एंड्स मीट म्हणजे काय रे, म्हणजे काय की कामापुरतं भागवणं, जेवढी गरज आहे तेवढा पुरतं कमवणं, म्हणजेच काय, टू मेक एंड्स मीट, जेवढी गरज आहे तेवढं काम करणं, जेवढी गरज आहे तेवढ्या पुरतं पैसे कमवणं पाहिजे असं. तो त्याच्यासाठी समानार्थी काय असणार आहे, शेवटचा ऑप्शन बघा, अर्न, EARN, अर्न, अर्न जस्ट इनफ मनी टू लाईव्ह ऑन, म्हणजे जेवढं तुम्हाला लागणार आहे जगण्यासाठी तेवढेच पैसे कमवणे, म्हणजेच काय, टू मेक एंड्स मीट. म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 असणार आहे. ओके, चला बाकीचे ऑप्शन बघा. क्लोज अ स्टफल्ड बॅग विथ डिफिकल्टी म्हणजे काय रे, तुम्ही जी काही बॅग भरलेली आहे, काही असो, मग तुम्ही जे काही काम केलेलं आहे काही असो, ते कष्टानं पूर्ण करा. कसं करा, कष्टानं पूर्ण करा. त्याच्यानंतर बाकीचे ऑप्शन, हेल्प टू सेटल अ ट्रिकी प्रॉब्लेम, एखाद्याला प्रॉब्लेम असन, अडचण असन, एखादी गुंतागुंतीची अडचण असन, ट्रिकी अडचण असन, अवघड अडचण असन, तर कोणाला तरी काय करा, ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करा. त्याच्यानंतर शेवटचं, बिकम अन एक्सपर्ट इन मेंडिंग थिंग्स. मेंडिंग म्हणजे काय रे, मेंडिंग म्हणजे दुरुस्त करणं. काय करणं, दुरुस्त करणं. मग काय दुरुस्त करायचं, थिंग्स, काहीतरी वस्तू दुरुस्त करणं. बिकम अन एक्सपर्ट, एक्सपर्ट बनायचं कशामध्ये, गोष्टी दुरुस्त करण्यामध्ये एक्सपर्ट बना. आपल्याला काय विचारलं, टू मेक एंड्स मीट म्हणजेच काय, जेवढं लागतं खाण्यासाठी जगावे, का जगण्यासाठी खावे, जगण्यासाठी खावे, बरोबर आहे. म्हणजे जेवढं पाहिजे जगण्यासाठी तेवढंच कमवायचं, तेवढंच खायचं, असं कशाचा अर्थ होत असतो, या वाक्यप्रचाराचा, इडियमचा अर्थ होतो. मग आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 असा असणार आहे. कळतंय. चला पुढे बघा, पुढचा ऑप्शन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. याचं उत्तर तर मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की हा प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे जे महत्वाचे शब्द असतात, होनेस्ट झाला, ओनेस्ट, याला होनेस्ट वाचायचं नाही, ओनेस्ट असं वाचायचं. कारण इथं काय असतो, याच्या आपला सायलेंट असतो. जे रेग्युलर लेक्चर करत असन त्यांना कळत असन की कशा प्रकारे प्रश्न येत आहे परीक्षेला, काय काय रिपीट होत आहे. हे प्रश्न माझ्या मनानं टाकलेले नाही, वनरक्षकच्या भरतीमध्ये विचारला होता. आता जर आपण बघितलं तर ओनेस्ट वरती 4-5 प्रश्न तरी आपल्याला आले असन.
जेवढ्या आपण 21-22 क्वेश्चन पेपर घेतल्या ते 21-22 क्वेश्चन पेपर मध्ये ऑनेस्ट वरती आपल्याला 4-5 क्वेश्चन आलेच असं आले का नाही. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. टीसीएस प्रश्न विचारतच अशा शब्दावरती असतं, अशा रूल्स वरती नियमावरती असतं की तिथं आपला गोंधळ होणार आहे. आता वाटतं का इथं एच आहे म्हणल्यावर इथं ए येऊ शकतं असं आपल्याला वाटतं की बाबा एच न स्टार्टिंग होतीये म्हणल्यावर व्यंजनानं सुरुवात होतीये, पण एच तिथं सायलेंट असतो. पुन्हा अवर हा शब्द झाला एच ओ यू आर अवर, इथं सुद्धा काय असतं ॲन आर्टिकल लागत असतं. भरपूर वेळा अशा टाईपचे प्रश्न आपण पाहिलेले आहे. ओके, म्हणून सांगितलं की जे काही टीसीएस प्रश्न विचारत असत्या बाकीचा सगळा अभ्यास करण्यापेक्षा जे काही झालेले पेपर आहे त्याचं एक्सप्लेनेशन करणं, त्याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. कारण बराचसा आयडिया आपल्याला त्यातून येत असतो. बरेचसे पीवायक्यू सुद्धा रिपीट होत असतात. पीवायक्यूच्या एक्सप्लेनेशन मध्ये नवीन एक्सप्लेनेशन मधून नवीन प्रश्न तयार होत असतो. म्हणून तुम्हाला सांगतोय मी की याच्यावरती फोकस करा. कशावरती? याच्यावरती फोकस करा. काय काय प्रश्न येत आहे काय काय नाही, आणि रेग्युलर लेक्चर अटेंड करा. रेग्युलर म्हणजे रेग्युलरच राहायचंय. जर आपल्याला पोस्ट पाहिजे असन, वनरक्षक पाहिजे बनायचं असन, कोणत्याही पोस्टला लागायचं असन तर कंटिन्युटी कन्सिस्टन्सी पाहिजे माणसामध्ये. रोज आलं पाहिजे, रोज लेक्चर केले पाहिजे, रोज नोट्स काढल्या पाहिजे. महत्वाचे शब्द जे सिनोनिम ते वहीवरती, सोबत वही घेऊनच बसायची. वहीवरती जे जे आपण व्होकॅब्युलरी घेत असतो, इडियम्स घेत असतो ती लिहत चालायचे, त्याचे अर्थ लिहत चालायचे. नाही लाईव्ह मध्ये पाहायला गेलं तर डबल रेकॉर्डेड लेक्चर पाहत बसा, खूप महत्वाचं आहे. 24च्या 26 शिफ्ट एकदा पाहणं झाल्या तर डबल एकदा पहा. जशी जशी परीक्षा जवळ येईल परत एकदा पहा. याचा खूप जास्त फायदा तुम्हाला परीक्षेला होणार आहे. ओके, चला आता काय विचारलं आपल्याला? सिलास. सिलास नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे. आपल्याला आता सिलास नाव नवीन वाटत असेल पण तसंच विचारलं होतं, किंवा विलास म्हणा आपण. सिलास नको बाबा, पण आपल्या भाषेमध्ये आपण विलास म्हणू. सिलास म्हणणं काय, विलास म्हणणं काय, ते एक नाऊन आहे. बरोबर आहे, ते प्रॉपर नाऊन आहे. विलास वॉज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन. तो कसा आहे, तो कसा होता? वाज म्हणजे कशामध्ये गेलं? भूतकाळामध्ये गेलं की तो कसा माणूस होता? प्रामाणिक. ऑनेस्ट म्हणजे कसं रे? प्रामाणिक. तो प्रामाणिक माणूस होता. कसा माणूस होता? प्रामाणिक. याची सायलेंट आहे त्याच्यामुळे इथं कोणतं आर्टिकल येणार आहे? ॲन हे आर्टिकल येणार आहे. काय येणार आहे? सिलास वॉज अन ऑनेस्ट मॅन. हवर आलं तरी काय येणार आहे? ॲन आर्टिकल येणार आहे. जिथं तुमचा उच्चार होवेल साऊंड झाला म्हणजे स्वराच्या उच्चारानं झाला तिथं कोणतं आर्टिकल येत असतं? तिथं ॲन हे आर्टिकल येत असतं. ए आणि ॲन हे काय रे? हे इनडेफिनेट आर्टिकल आहे. सिंग्युलर काउंटेबल नाउन साठी आपण ए आणि ॲनचा वापर करत असतो. जर एखादी जे तुमचं द आहे हे काय डेफिनेट आर्टिकल आहे. एखादी डेफिनेट गोष्ट असली, फिक्स गोष्ट असली, पर्टिक्युलर थिंग असली त्यासाठी आपण द हे आर्टिकल यूज करत असतो. किंवा जी एखादी जगातली युनिक असणारी, विशिष्ट असणारी, महत्वाची असणारी जी गोष्ट आहे, जी वस्तू आहे, जी जागा आहे, मग शहर झाले, मोठमोठे शिखर झाले, एखादा स्टॅच्यू झाला, त्याच्यासाठी आपण काय वापरत असतो? द वापरत असतो. अजून एक नियम, जे काही तुमचे ऑर्डिनरी नंबर असतात म्हणजे फर्स्ट, सेकंड, त्याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेले. फर्स्ट झालं, सेकंड झालं, थर्ड झालं, फोर्थ झालं, फिफ्थ, कोणतेही ऑर्डिनरी नंबर असले म्हणजे काय क्रमवाचक संख्या ज्याला आपण म्हणतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, 5, 5, 6, त्याच्या अगोदर द हे आर्टिकल आपण यूज करत असतो. जर तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये अब्स्ट्रॅक्ट नाउन आलं, कोणतं? भाववाचक नाव आलं, म्हणजे काय रे? की तुमची क्वालिटी म्हणजे काय? आता तुमची क्षमता समजा की ते काय भाववाचक नाव आहे? आनंद. बरोबर आहे की नाही? तुमचा जॉय, आनंद हा काय एक आपला अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. मग त्याच्या अगोदर आर्टिकल यूज करायचं नाही. एखाद्यास आपल्या होनेस्टी आली, आता होनेस्टी हे काय तुमचं अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला जर पुढे काहीतरी माहिती दिलेली असली त्या गोष्टीबाबत, पर्टिक्युलर गोष्टीबाबत जर ते वापरलेलं असलं होनेस्टी, त्यावेळेस काय वापरायचं? तिथं द आर्टिकल वापरायचं. अदरवाईज तिथं कोणतंही आर्टिकल यूज होत नसतं. फक्त एवढं लक्षात ठेवा. कळालं? फक्त एवढं महत्वाचं आहे तेवढं लक्षामध्ये ठेवायचं आहे. कळतंय? समजतंय? चला मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? आपलं ॲन असणार आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा. फॅब्रिकेशन. अँटोनिम विचारला का सिनोनिम ते पाहायचं फक्त. सिनोनिम विचारला, समानार्थी विचारला. कशाचा विचारला? फॅब्रिकेशन. फॅब्रिकेशनचा अर्थ होत असतो महत्वाचा आहे, लिहून ठेवा, बनावट किंवा खोटं. आता जर तुम्ही काहीतरी थिंग्स पाहिल्या, वस्तू पाहिल्या, त्या कृत्रिम असणं किंवा बनावट असत्या, खोट्या असत्या. बरोबर आहे. एखादी गोष्ट आहे, सपोज तुम्हाला एखादा मोबाईल आहे, तुम्ही नवीन दुकानामध्ये गेले किंवा एखाद्या दुकानामध्ये गेले, तो दुकानदार सांगत असतो आम्ही असा नवीन मोबाईल आणला, लॉन्च केलेला आहे, असा केलेला आहे, नवीन आहे, असा आहे, तसा आहे. पण त्यांनी इकडचे ह्या मोबाईलचे, त्या मोबाईलचे 65 इकडचे तिकडचे पार्ट्स वापरून तो बनवलेला असतो, तुम्हाला देतो. तो कसा असतो? तो झाला फॅब्रिकेशन. म्हणजे कसा? चुकीचा आहे. तो कसा आहे? खोटा मोबाईल आहे. तो रिअल वाला आहे का? नाही. म्हणजे तो काय झाला तुमचा? फॅब्रिकेशन म्हणजे बनावट असलेला, खोटा असलेला. मग त्याचा आपल्याला सिनोनिम विचारला, समानार्थी. त्याचा समानार्थी काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 फाल्सहुड. याचा सुद्धा अर्थ तोच होतो, बनावट असलेला किंवा खोटारडा असलेला, खोटा असलेला. बाकीचे ऑप्शन
सांगायची गरज नाही. आणि हे सगळे एवढे महत्वाचे नाही. जे शब्द आपल्यासाठी अननोन असतात, आपल्याला असं वाटत असतं की हे शब्द मी कधी पाहिले नाही किंवा थोडेसे अवघड वाटत असतात, त्या शब्दावरती सिनोनिम अँटोनिम आपल्याला जास्त करून विचारल्या जात असतात. आता बऱ्याच जणांना फॅब्रिकेशन हा शब्द माहित नसन, फाल्सहुड सुद्धा माहित नसन, पण खालचे 3 शब्द माहिती असणार आहे. क्लोथ्स म्हणजे रोज आपण जे घालत असतो ते कपडे माहितीच आहे. गोसिप म्हणजे गप्पा ज्या आपल्याला खूप आवडत असत्या, मग गप्पा करणं, चॅटिंग करणं, मैत्रिणी संग गप्पा हाणणं, मित्रासंग गप्पा हाणणं म्हणजेच काय, चिटचॅट सेशन. गोसिप म्हणजे गप्पा, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, स्पोकन इंग्लिश साठी महत्वाचे. गोसिप गप्पा हाणणं. फॅक्ट म्हणजे काय रे, फॅक्ट म्हणजे सत्यता, सत्यता, रियालिटी म्हणजेच काय, फॅक्ट. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1. बाकीच्या शब्दाचा तो सुद्धा तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. बघा चला पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट पॅराजंबल्ड. वाचलं मी आता जंबल्ड द ऑर्डर. खाली 4 वाक्य दिलेले म्हणल्यावर प्रश्न कशाचा असणार आहे, पॅराजंबल्डचाच असणार आहे. बाकीचा प्रश्न वाचण्यामध्ये 2-5 सेकंद वाया घालवू नका. हे 2-5 सेकंदच तुम्हाला पुढच्या प्रश्नामध्ये मदत करतील, पुढच्या सेक्शन मध्ये मदत करतील. चला बघा, देन. पहिला ऑप्शन काय, देन. पण देन, देन म्हणजे काय, त्यानंतर. पण बाबा कशानंतर, लग्नानंतर का एंगेजमेंट नंतर. आता ते काय म्हणणार, एंगेजमेंट नंतर, पण काय, लग्न. मग लग्नाचा उल्लेख आधी ज्या वाक्यामध्ये झालेला आहे ते वाक्य शोधायचं असतं. म्हणजे काय, ज्या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. आता लग्नानं, एंगेजमेंट नंतर लग्न होणार आहे, त्यानंतर होणार आहे. मग आधी एखाद्या वाक्यामध्ये तिचं लग्न असं असं आहे किंवा ती लग्न करणार आहे, तो लग्न करणार आहे, अशी काहीतरी गोष्ट असणार आहे. कळतंय, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इंट्रोडक्टरी सेंटेन्स सापडलं पाहिजे एखादं, जे त्या पॅसेजची माहिती देणार आहे, या सगळ्या सेंटेन्सची माहिती देणार आहे एखादं काहीतरी, किंवा ज्या वाक्याची सुरुवात नाऊन झालेली आहे, बरोबर आहे, ते आपल्याला सापडलं पाहिजे. दे आर कॉल्ड. पहिला ऑप्शन ए न स्टार्टिंग होणार नाही, त्याला म्हणा तू पहिले घरी जाय. इथं ये, त्याला म्हणा घरी जा. दुसऱ्या ठिकाणी ए दिसतोय का अजून, नाही. चला पुढे एक एक कॅन्सल करू. दे आर कॉल्ड द 3. दे आर कॉल्ड, त्यांना म्हणतात. दे आर कॉल्ड म्हणजे काय, त्यांना म्हणतात, पण बाबा कोणाला, कळतंय का काय सांगतोय ते. दे आर कॉल्ड, त्यांना म्हणतात, पण कोणाला म्हणतात ते कळायला पाहिजे. इंट्रोडक्टरी सेंटेन्स अजून सापडलं नाही. कोणाबद्दल बोलल्या गेलेलं आहे ते सापडलं का, सापडलं नाही. याला सुद्धा म्हणा तुझा घरी. बी न सुद्धा स्टार्टिंग होणार नाही. कुठे बी, बी सुद्धा गेला घरी. बी कुठे गेला, घरी गेला. त्याच्यानंतर बघा सी, फर्स्ट वी मस्ट नॉट थ्रो अवे टू मेनी थिंग्स. पहिले आपल्याला काय करायचंय, वी मस्ट नॉट थ्रो अवे टू मेनी थिंग्स, की आपल्याला ज्या काही गोष्टी आहे त्या बाजूला फेकायच्या नाहीये. त्याच्यानंतर मेक टू मच रबिश. रबिश म्हणजे काय रे, कचरा करणं, घाण करणं, घाण करायची नाही आहे. आता वाटतंय आपल्याला सीन स्टार्टिंग होऊ शकते. शेवटचं वाक्य बघून जायचं. देर आर 3 सिंपल वेज. मी तुम्हाला सांगितले वन्स, एकदा असं झालं होतं. देर इज अ काहीतरी गार्डन होतं. देर इज अ गार्डन अँड 2 कपल्स आर. तिथं गार्डन होतं, 2 कपल्स म्हणजे कपल, फक्त 2 कपल नाही. ते कपल आपण दोघांसाठीच वापरत असतो. म्हणजे काय, एक गार्डन होतं, त्याच्यामध्ये कपल बसलेले होते, गप्पा हाणत होते, सेल्फी काढत होते, काय काय करत होते. म्हणजे असं आपलं सुरू होत असतं. वाक्य कसं सुरू होतं, देअर इज, तिथं काहीतरी आहे, बरोबर आहे, असं सुरू होत असतं. पहिलं वाक्य काय असणार आहे, देअर आर 3 सिंपल वेज इन विच वी कॅन लुक आफ्टर. आता बघा, देअर आर 3 सिंपल वेज, 3 असे मार्ग आहे म्हणे, 3 असे रस्ते. इन विच वी कॅन लुक आफ्टर. लुक आफ्टर म्हणजे काय, लुक आफ्टर हा काय रे तुमचा, हा तुमचा आता फ्रेज आहे. लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणं, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. लुक आफ्टर. आता आपल्याला भरपूर जणांना वाटलं असं लुक आफ्टर म्हणजे काय, लुक आफ्टर नंतर बघणं असं वाटत असेल, पण लुक आफ्टर म्हणजे काय, काळजी घेणं. लुक आफ्टर म्हणजे काय, काळजी घेणं. मी तुम्हाला सांगितले, जे तुमचे फ्रेजेस झाले, इडियम झाले, प्रोवर्ब झाले, त्याचा मराठीत अर्थ लावत बसायचा नाही. दिसताना वेगळं दिसतं, असतं वेगळं, जसं दिसतं तसं नसतं. मग लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणं. देर आर 3 सिंपल वेज, असे 3 रस्ते म्हणतो, 3 मार्ग आहे. इन विच वी कॅन लुक आफ्टर आउट, लुक आफ्टर अवर प्लॅनेट. अवर प्लॅनेट म्हणजे काय, आपला ग्रह. आपला ग्रह कोणता आहे, पृथ्वी. आपला ग्रह कोणता आहे, पृथ्वी आहे, किंवा आपली सराउंडिंग म्हणा. 3 अशा गोष्टी करून आपण काय करू शकतो म्हणे, की आपल्या ग्रहाची, आपल्या पृथ्वीची, आपल्या सराउंडिंगची, आपल्या गावाची, आपल्या घराची, आजूबाजूची काय करू शकतो म्हणे, काळजी घेऊ शकतो म्हणे. पहिलं वाक्य झालं इंट्रोडक्टरी सेंटेन्स. पहिलं वाक्य काय झालं, इंट्रोडक्टरी सेंटेन्स. त्याच्यानंतर आता मला सांगा देन, त्यानंतर. पण आधी केलं काय आपण, बरोबर आहे, फर्स्ट. पहिल्या शब्दामध्ये सांगितलं फर्स्ट. आता आपण 3 मार्ग सांगितले त्यांनी, 3 मार्ग असे असे आहे, ते त्याच्यानंतर ते 3 मार्ग सांगणार. किंवा फर्स्ट पहिले काय करायचं, फर्स्ट नंतर देन येणार. पहिले असं असं करायचं, मग त्यानंतर असं करायचं, बरोबर आहे. फर्स्ट वी मस्ट नॉट थ्रो अवे टू मेनी थिंग्स. पहिले आपल्याला काय करायचंय, की ज्या काही
वस्तू असतात त्या जास्त वस्तू फेकायच्या नाहीये. आपल्याकडे असणाऱ्या, आता तुम्ही असं ऐकलं असेल, टाकाऊपासून टिकाऊ बनवणं. काही लोक असे असतात, हुशार असतात, ज्या काही टाकाऊ वस्तू फेकून देण्यासाठी आपण ठेवलेल्या वस्तू असतात, कचरा असतात, त्याच्यापासून काहीतरी टिकाऊ वस्तू बनवत असतात. यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही जास्त वस्तू फेकून देऊ नका. अँड मेक टू मच रबिश. रबिश म्हणजे काय? कचरा. महत्वाचा शब्द लिहून घ्या. रबिश म्हणजे कचरा. जास्त कचरा करू नका आणि जास्त वस्तू इकडे तिकडे फेकू नका. त्याच्यानंतर देन देर आर. आता बघा, देन देर आर. फर्स्ट वी मस्ट नॉट थ्रो अवे. आता पहिलं काय स्टार्टिंग कशापासून झाली? डी न झाली. कशापासून झाली? डी न झाली. ओके ओके, इकडे बघा डी. आता इथं काय? डी न स्टार्टिंग झाली. त्याच्यामध्ये काय सांगितलं? 3 रस्ते म्हणे असे. ते 3 रस्ते आपल्याला काय करणार आहे म्हणतो की आपलं प्लॅनेट चांगलं ठेवणार आहे. मग आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय बोलणार आहे? ते 3 मार्ग आपल्याला सांगितले जाणार लगेच. हे वाक्य झाल्यानंतर ते 3 मार्ग कोणकोणते? मग ते 3 मार्ग 2 नंबरच्या वाक्यामध्ये सांगितलेले आहे. त्याच्यामुळे डी नंतर काय येणार आहे? बी येणार आहे. सी नाही येणार. काय येणार? डी नंतर बी येणार आहे. ते मार्ग सांगितले, मग त्यांनी ऍक्टिव्हिटी काय करायची ते सांगितलं नंतर. ते 3 मार्ग बघा, दे आर क्वाड. जे 3 रस्ते ते कोणकोणते? द 3 आर्यस. त्यांना काय म्हणतात? 3 आर्यस म्हणतात. मग कोणकोणते? रेड्यूस. रेड्यूस म्हणजे काय? कमी करणं. रेड्यूस म्हणजे कमी करणं. रियूज म्हणजे काय? परत वापर करणं. रिसायकल म्हणजे काय? पुन्हा पुन्हा सुरू करणं. रिसायकल, पुन्हा पुन्हा ती ऍक्टिव्हिटी करणं. त्याच्यानंतर फर्स्ट थिंग येणार आहे. फर्स्ट थिंग तिथं मग त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. पहिले आपल्याला काय करायचे? जास्त वस्तू फेकायच्या नाहीये आणि कचरा करायचा नाही. त्याच्यानंतर देन, शेवटचं वाक्य. फर्स्ट नंतर सी नंतर ए येणार आहे. असे सोपे लॉजिक निर्माण करायचे. सोप्या लॉजिक वरून आपलं उत्तर येत असतं. सी नंतर काय येणार? ये. देन देर आर लॉट्स ऑफ थिंग्स वी थ्रो बीन द बीन दॅट टेक थाउजंड्स ऑफ इयर्स टू गो अवे. की भरपूर साऱ्या अशा गोष्टी जसे की पन्नी झाली, पॉलिथिन झाले, जे आपण फेकून देतो म्हणे, पण ते 1 वर्ष 2 वर्ष हजारो वर्ष आपल्यापासून त्याचा पिछा सुटत नाही, आपल्यापासून दूर जात नाही. बरोबर आहे. सो वी मस्ट रियूज व्हॉट एव्हर वी कॅन. मग आपण ज्या गोष्टी आपण परत यूज करू शकतो त्या आपण यूज केल्या पाहिजे. म्हणजेच काय? टाकाऊपासून टिकाऊ बनवलं पाहिजे. मग आपले बरोबर सिक्वेन्स काय असणार आहे? डी बी सी ए अशी असणार आहे. यानं सुद्धा वाक्याची सुरुवात होणार आहे. ऑप्शन नंबर 3 इज अवर आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. आर्टिकल आलं. काय आलं? आर्टिकल. आताच एक नियम तुम्हाला सांगितला होता, लिहून घ्या, महत्वाचा आहे. ऑर्डिनरी नंबर्स महत्वाचं आहे. ऑर्डिनरी नंबर म्हणजे काय? क्रमवाचक संख्या. क्रमवाचक संख्या म्हणजे याच्यामध्ये कोणत्या येत्या? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 9th, 15th काय जे असो ते ऑर्डिनरी नंबर म्हणजे क्रमवाचक संख्या. याच्या अगोदर कधीही द हे आर्टिकल वापरत असतात. कोणतं? लक्षात ठेवा, महत्वाचा रूल आहे, महत्वाचा नियम आहे की द ऑर्डिनरी नंबर क्रमवाचक संख्याच्या अगोदर कोणतं आर्टिकल यूज करत असतो? पण द हे आर्टिकल यूज करत असतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय नाही? द. रिया गॉट द सेकंड प्राइज. रिया गॉट द फर्स्ट प्राइज. रिया गॉट द फोर्थ प्राइज. रिया गॉट द सेकंड प्राइज इन द कॉम्पिटिशन. की स्पर्धेमध्ये रियाला कितवं पारितोषिक भेटलं? कितवं बक्षीस भेटलं? सेकंड प्राइज. दुसरं गिफ्ट भेटलेलं आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? द. बाकीचं कोणतं कुठं वापरायचं ते भरपूर वेळा सांगून झालेलं आहे. कळालं? फक्त एवढा नियम लक्षात ठेवायचं. जे काही क्रमवाचक संख्या म्हणतात ऑर्डिनरी नंबर. ऑर्डिनरी नंबर अवघड काही नाही, दुसरं काही नाही. ऑर्डिनरी नंबर म्हणजे 1 2. आपण म्हणत नाही क्रिकेट खेळताना मी पहिला खेळणार, मी दुसरा खेळणार, तिसरा खेळणार, चौथा खेळणार. बरोबर आहे. मी 8 नंबरला मी शेवटचा असणार. त्याच्या अगोदर काय वापरणार? क्रमवाचक संख्यांच्या अगोदर द हे आर्टिकल वापरणार. कळाला नियम? महत्वाचा आहे. कधी असा प्रश्न आला आणि अशाच टाईप वरती याच नियमावरती प्रश्न येत असतो. आता मी तुम्हाला सांगितलेला प्रश्न रिपीट होत असतो. मग परीक्षेला नेमकं प्रश्न कसा येत असतो? आता ते तुम्हाला असाच्या असा डायरेक्टली असाच्या असा प्रश्न नाही ठेवणार. मग इथं फक्त काय करणार? रियाच्या जागी काय घेणार? रियाच्या जागी एखादी सुंदरशी राणी घेणार. रियाच्या जागी काय करणार? रियाच्या जागी काय करणार? राणी करणार. राणी केलं. मग इथं काय करणार? बरं परत असं देणार. मग इथं सेकंडच्या जागी थर्ड करणार किंवा फर्स्ट करणार. राणी डॅश डॅश. राणी गॉट डॅश डॅश प्राइज. बरोबर आहे. म्हणजेच काय? हे तुम्हाला ऑप्शन मध्ये देणार. राणी गॉट द फर्स्ट प्राइज. हा, हे इथंच फर्स्ट. राणी गॉट डॅश डॅश फर्स्ट प्राइज इन कॉम्पिटिशन, प्राइज इन स्कूल, प्राइज इन मॅरेथॉन. एखाद्या मॅरेथॉन मध्ये राणी खेळत होती, राणीने काय जितलं? फर्स्ट प्राइज तिथं जितलं. ती धावली आणि पहिलं पारितोषिक तिला मिळालं. म्हणजे असा प्रश्न रिपीट होतो हे मी तुम्हाला सांगते. असं नाही की जसा जसा उचलून पकडला तसा तुमच्या परीक्षेला आला. ह्या नियमावरती हे नियम तुम्ही लक्षात ठेवा. जे महत्वाचे रूल आहे, जे रूल या
जे विचारलेले प्रश्न आहे त्याच्यामधून जे जे नवीन नवीन रूल्स तुम्हाला माहिती होतात, जी जी वोकॅब्युलरी माहिती होती तीच तुम्हाला पुढच्या परीक्षेला जवळपास असते. कळालं? आता आपल्याला हे विचारला होता काय, सिनॉनिम विचारला होता. आता तुम्ही जर बघितलं सपोज एखादा सिनॉनिम आहे, आता मी घेतला एखादा सिनॉनिम. आता आपल्याकडे एक शब्द आहे, छोटासा सोपा उदाहरण सांगतो तुम्हाला. गुड. गुड म्हणजे काय रे? गुड म्हणजे चांगला. मग चांगला हे काय, एक ऍडजेक्टिव्ह आहे गुड. मग याचे भरपूर सारे सिनोनिम्स निघतात समानार्थी. वेल. वेल म्हणजे सुद्धा चांगला. बेस्ट म्हणजे सुद्धा चांगला. बरोबर आहे का नाही? हे सगळे शब्द काय निघतात याचे सिनोनिम. ओके, बरोबर आहे. मग तुम्हाला परीक्षेला आता गुड आलं ऑप्शन मध्ये, वेल दिलं, पुढच्या वेळेस तुम्हाला या बेस्ट वरती प्रश्न तयार होणार. कशावरती? BEST या बेस्ट वरती प्रश्न तयार होणार. ते सांगायचा प्रयत्न करतोय. जेवढे सिनोनिम निघतात, जे विचारलेले प्रश्न आहे सगळे पाठ करा. रट्टा मारलो कुछ नाही होता. आपण मरणार नाही रट्टा मारल्यानं, म्हणून सांगितलेलं आहे. आपण काही रट्टा मारल्यानं मरणार नाही, काहीच होणार नाही. त्याच्यामुळे इकडे फोकस करायचं. वी हॅव टू जस्ट फोकस ऑन वनरक्षक भरती. कारण वनरक्षक भरती आता आली, अजून 2-4 वर्ष येते की नाही बाबा सांगता येत नाही. आणि एवढं आपल्याकडं संयम नाही, तेवढा पेशन्स नाही की अजून 2-4 वर्ष थांबावं. आणि मुली तर बिलकुल थांबू शकत नाही. मुलींसाठी तर आनंदाची बातमी आहे. 100 जागा असतील तर 100 पैकी 51 जागा मुलींच्या असतील. जवळपास 1600 काहीतरी जागा आहे. 1600 मधल्या 800 प्लस म्हणजे जवळजवळ 900 जागा कोणाच्या असणार आहे? 840-50 जागा मुलींच्या असणार आहे. चांगलीच गोष्ट आहे, बरोबर आहे. आणि मुलींना पाहिजेच तेवढं, कारण मुली जास्त संयम ठेवू शकत नाही. कोणाची जस्ट 12वी झाली असेल, 12वी झाल्यानंतरच वनरक्षक भरती दिली असतील. भरपूर मुली अशा असणार आहे त्यांचं लग्न झालेलं आहे पण त्यांना जिद्द आहे, तयारी करायची आहे, वनरक्षक बनायचे. भरपूर जणांचा आता स्वा होणारच असन, ह्या वर्षी त्यांनी टाळला असेल की बाबा मला भरती होऊ दे, एवढं जॉब करू दे, असं करू दे. किंवा कोणाच ती गोष्ट थांबणार नाही, कधी ना कधी होणारच आहे. थोडी 1 वर्षानं होईल, 2 वर्षानं होईल, पण कधी कधी येणार आहे. भरती एकदा आली की बराच वेळ लावत असते, बरोबर आहे. आता 2023 मध्ये झाली होती, 2025 2 वर्ष लगेच निघून गेले. 2019 ला झाली ते डायरेक्ट 2023 ला झाली, म्हणजे 4 वर्षाचा गॅप. मग आता 2025 ला झाली म्हणल्यावर आता का 2027 ला होती का 30 ला होती सांगता येत नाही. तोपर्यंत आपलं काय होतं, लग्न होऊन आपण कुठं जातो, आपल्याला पोरं होत्या, कायची जिम्मेदारी येते, अशा सगळ्या गोष्टी घडणार आहे. त्याच्यामुळे हा चान्स आपल्याला सोडायचा नाही. सांगितलेलं काय आहे, हा चान्स आपल्याला सोडायचा नाही. हा चान्स भेटलेला, या चान्स सोनं करून राहायचं असं म्हणायचं. पहिला चान्स असन तर पहिला मी काय करणार, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिल्या याच्यामध्ये मिळवणार. दुसरा असो तिसरा असो, अनुभव आलेला असणार आहे. जेवढं तुम्ही इकडे फोकस करताय ग्राउंडची सुद्धा तेवढीच तयारी करा. ग्राउंड जर तुमचे 10-15 मार्क जर ग्राउंडनं वाढले, तिकडे थोडेफार 10-5 मार्क जर कमी बी आले, इंग्लिशचं थोडीशी भीती असल्यामुळे 5-10 मार्क इकडे तिकडे कमी आले, चालतं, काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त काय करा, बॅलन्स करा. ग्राउंडचे मार्क आणि पेपरचे मार्क बॅलन्स करता आले पाहिजे, बॅलन्स झाले पाहिजे. त्या मार्कातून आणि ह्या मार्काला मिळून तुम्ही मेरिटमध्ये आले पाहिजे. 1-2 मार्काचा फरक असतो, बरोबर आहे. मेरिट लागत असतं 170 वरती, तुम्हाला असतं 168. एखाद्या वेळेस तुम्हाला 170 मार्क मेरिट लागणार, 168 वरती 170. 1-2-3 मार्काचा इकडचं तिकडे होणार. 2-3 मार्क आपले जिंदगी ठरवणार, आपलं भविष्य ठरवणार. नंतर खूप पश्चाताप होणार. सांगितलेलं आहे तुम्हाला की रिझल्टचा दिवस आठवायचा. कोणता दिवस आठवायचा? रिझल्टचा दिवस आठवायचा आहे आपल्याला. कोणतं? रिझल्टचा दिवस. ज्या दिवशी निकाल लागणार, मग निकाल लागल्यानंतर तुमचा जर 1 मार्कानं 2 मार्कानं जर रिझल्ट गेला, फाशी घेऊ वाटते माणसाला की बाबा काय करावं, एवढं इतका अभ्यास केला, मरमर केली, फक्त 1 मार्कानं राहिलं. भरपूर जणांचं झालंही असेल, अगोदर पोलीस भरतीमध्ये राहिलं असेल, एखाद्या जीडीच्या भरतीमध्ये राहिलं असेल. ऑप्शन नाही, अभ्यास करावाच लागणार आहे. म्हणून परत सांगतोय, एकदा वेळ आलेली आहे, वनरक्षक भरती येणारच आहे, असं नाही की येणार नाही. सगळ्या नगर परिषद झाल्या, तुमच्या ज्या सरळ सेवा भरत्या आता हळूहळू येत आहे, कारण त्यांच्यावरती बैठक झालेली आहे. वनरक्षक भरती सुद्धा लवकर येणारच आहे. जेवढी लेट आली तेवढी तुमच्यासाठी चांगलंच आहे, कारण तेवढाच तुमचा अभ्यास. आता मला सांगा, 15 दिवसात जास्त अभ्यास होणार का? 1 महिन्यात 2 मार्क वाढायला तुमची मदत होणारी. त्यातल्या त्यात इंग्लिश आहे, म्हणून इंग्लिशवरती फोकस करा. मार्क जाणार तर इंग्लिशमुळे जाणार आहे. कशामुळे? इंग्लिशमुळे तुमचे मार्क जाण्याची शक्यता आहे. पण इंग्लिशचे क्वेश्चन अति बेसिक असतात. व्यवस्थित तुम्ही जर अभ्यास केला चांगल्या प्रकारे, एक्सप्लेनेशन व्यवस्थित केलं, सगळं मन लावून केलं, लगेच तुमचं काम होणार. ओके, फक्त वी हॅव टू जस्ट फोकस ऑन वनरक्षक भरती. वनरक्षक व्हायचं, बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. इतकी बेकार लाईफ आहे बाकी ठिकाणी. एमपीएससी करायला गेलं, 2020 चे मुलं आता ट्रेनिंगला गेले 2025 मध्ये. किती पेशन्स ठेवायचं त्या मुलांनी. त्यांचे टकले पडले, अभ्यास करू एमपीएससीच्या मुलांचे टकले पडले. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय, चान्स आहे तुमच्याकडे. लवकरात लवकर 12वी झाली असेल, लवकर नोकरी लागायचं, लवकर मामाची मुलगी भेटणार, कोणत्या 4-5 जणी मागं लागणार, 10 जणी मेसेज करणार, मग आपले स्टेटस असणार, काय जे असो त्या सगळ्या गोष्टी. असं इमॅजिन करायचं, स्वतःला मोटिवेट करायचं
या सगळ्या गोष्टी असोत. स्वतःच्या आईवडिलाचा चेहरा आठवायचा की बाबा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतोय, काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून परत परत सांगतोय, वी हॅव द चान्स, आपल्याकडे अपॉर्च्युनिटी आहे, चान्स आहे, त्याला सोडू नका. ओके ओके. हा, ही भरती आपलीच आहे, आपलीच ठेवायची. ह्या भरतीमध्ये सगळ्यांचं जवळपास काम झालं पाहिजे. पण बाबा हो, फॉर्म पडत असत्या 2-4 लाख काहीतरी, जागा असणार आहे तुमच्या काहीतरी 1600च्या आसपास काहीतरी. त्यात तुम्हाला अजून एक चांगलं बेटर ऑप्शन वनसेवक म्हणून सुद्धा जागा येणार आहे, त्या सुद्धा चांगल्याच असणार आहे. तुम्हाला तिथं सुद्धा ऑप्शन येणार. पण वनरक्षकची जी काही ऍड आहे ती पहिल्यांदाच येते, त्याच्यामुळे त्याचा क्रायटेरिया आपल्याला माहिती नाही. त्याचा काय सिलेबस असणार आहे, त्याला इंग्लिश असणार का नाही ते माहित नाही, त्याला ग्राउंड किती असणार ते माहित नाही, कारण भरतीच पहिल्यांदा येते. त्याच्यामुळे त्याचं काय जे असणार ते माहित नाही. त्याच्यामुळे मीही तुम्हाला खोट्या बातम्या सांगावं असं मला वाटत नाही. एवढं सांगू शकतो की दोन्ही पद एकाच डिपार्टमेंटची. ते पद वनरक्षकचं पद फॉरेस्ट डिपार्टमेंट, आणि दुसरं जे वनसेवक पद कशाचे, फॉरेस्ट डिपार्टमेंट. पण तुमचा जो वनरक्षकचा सिलेबस आहे तो कुठेतरी थोडाफार वनसेवकला असू शकतो. म्हणजे तांत्रिक प्रश्न कशाचे विचारणार आहे तुम्हाला, जे काही वन अहवाल विचारला जात्या, किंवा व्याघ्र गणना किती वर्षांनी केली जात असती, वन महोत्सव कधी झाला होता, काय असे जे प्रश्न असतात तांत्रिक प्रश्न, उष्णकटिबंध, झाडे वगैरे, हे सगळे प्रश्न तुम्हाला वनसेवकला सुद्धा विचारले जाऊ शकतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही वनरक्षकचा अभ्यास करताय त्याचाच फायदा तुम्हाला नक्की वनसेवकला सुद्धा होणार आहे. कळतंय? ओके ओके, ठीक आहे. एक्स्ट्रा माहिती, सगळी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदा आपल्या शिफ्ट संपू द्या. 2-3, आज 22वी शिफ्ट आहे, फक्त 2 शिफ्ट राहिल्या. तेवढ्या 2 शिफ्ट झाल्या की आपला अभ्यासाला अजून काय भेटणार, स्पीड भेटणार. रोज एक लेक्चर असणार आहे. आपलं व्होकॅब्युलरी घेत जाऊ, परत आपले टेन्स घेत जाऊ, ज्याच्यावरती आता एवढ्या 24 क्वेश्चन पेपर घेतल्या, आणि तुम्ही 24 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस बघितलं, तुमच्याही लक्षात आलं असेल कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न येत आहे, प्रश्नाची लेवल काय. माझ्या तर चांगल्याच प्रकारे लक्षात आलं कसे कसे प्रश्न येत आहे. त्याच्यानुसार त्याच टाईपनं, त्याच सिलेबसनं आपण तयारी करून घेऊ, आणि तेच प्रश्न घेऊ, त्याच प्रश्नाचा सराव करून घेऊ. अपेक्षित प्रश्न हे असे प्रश्न येऊ शकतात, जेणेकरून जे प्रश्न आपण घेतलेले असणार आहे त्या सिरीजमध्ये, जे सिनॉनिम आपण घेतलेले असणार आहे, जे एडियम्स आपण घेतलेले असणार आहे, ते ऍज इट इज जवळपास पेपरला उतरले पाहिजे. एखाद्या वेळेला ऍज इट इज नाही विचारले, त्याच्या एक्सप्लेनेशन मधून उतरले पाहिजे. त्याचा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी काय होणार, फायदा होणार. चला बघा, इथं काय आर्टिकल येणार आहे. मग इथं या ऑप्शन मध्ये आपलं 1 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे, रिया गॉट द सेकंड प्राइज इन द कॉम्पिटिशन. की रियाला कॉम्पिटिशन मध्ये किती प्राइज भेटलं, दुसरं प्राइज भेटलेलं आहे. ओके. तसंच आपल्यासाठी एक वाक्य म्हणलं पाहिजे कोणतरी, की जे तुमचं नाव असेल काहीतरी. आता रिया म्हणा, रिया गॉट द पोस्ट ऑफ वनरक्षक, की तिला कोणती पोस्ट भेटली, वनरक्षक पोस्ट भेटली. चला बघा, द सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक भरायचं आहे आपल्याला, भरा मग आता. द किटन स्लेप्ट. किटन म्हणजे काय रे, महत्वाचा शब्द विचारला जाऊ शकतो. आता तुमच्या ज्या काही बाकीच्या सरळ सेवा पेपर आहे त्याच्यामध्ये विचारत असतात किटन. किटन म्हणजे काय, कॅट माहिती का, कॅट. किटन माहिती नसेल भरपूर जणांना, पण कॅट माहितीये. कॅट म्हणजे काय, आपली मांजर, घरामधली मांजर. मग कॅट म्हणजे काय, मांजर. आणि किटन म्हणजे काय, मांजरीचं पिल्लू. लक्षात ठेवा, मांजरीचे पिल्लू. तुम्हाला कधी विचारला जाऊ शकतो हे शब्द. तुम्हाला आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये जीके मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, किंवा मॅथ रिझनिंग मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. कसं, तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे बघा. आता इथं डॉग दिलं, मग डॉगच्या पिल्लाला काय म्हणतात ते इथं दिलं, पुन्हा इथं असे 4 टिंब देणार, पुन्हा इथं कॅट देणार. मग सांगा आता, कॅटच्या पिलाला काय म्हणतात. आला प्रश्न. तुमच्या बुद्धिमत्तावरती लगेच प्रश्न बनत असतो. म्हणजेच काय, अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. लक्षात ठेवायचं किटन. आणि महत्वाचं, जे काही तुमचे सगळे डॉग्स झाले, सगळे प्राणी झाले, पक्षी झाले, त्यांच्या पिल्लाला काय म्हणतात, किंवा ते कुठे राहतात. बरोबर आहे. किंवा त्याचा जो समूह असला, आता आपण बघितलं जे काही सिंहाच्या समूहाला काय म्हणत असत्या, प्राईड म्हणत असत्या. आता फ्लॉक म्हणजेच काय, जे काही पक्षी असले, पक्षाच्या थव्याला म्हणजे समूहाला काय म्हणत असतो, थवा. म्हणजे तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं की प्रश्न अशा प्रकारे येतोय परीक्षेला, अशा प्रकारे विचारल्या जात आहे. त्याच्यामुळे तशा प्रकारे तुम्ही तयारी केली पाहिजे. ओके. चला बघा, द किटन म्हणजे मांजरीचं पिल्लू. स्लेप्ट म्हणजे काय, स्लीपचा सेकंड फॉर्म V2. स्लेप्ट म्हणजे झोपलं. कसं झोपलं, डॅश डॅश ऑन द वॉर्म क्युशन. क्युशन म्हणजेच काय रे, तुमची गादी. वॉर्म म्हणजे काय, उबदार, आरामदायक गादीवरती ते झोपलं. कोण झोपलं, मांजरीचं पिल्लू झोपलेलं आहे. मग आता आरामदायक गादीवरती ती कसं झोपलेलं असणार आहे, एकदम व्यवस्थित शांतपणे कम्फर्टेबली झोपलं असणार आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं तिथं जे काही फिल इन द ब्लँक असणार आहे ती काय असणार आहे, कम्फर्टेबली, एकदम शांत निवांत, कम्फर्टेबली झोपलं ते. ओके. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे, अटरली म्हणजे सुद्धा पूर्णपणे, सोलली म्हणजे काय, एकमेव महत्वाचा शब्द आहे सोल.
SOLE सोल हा तुम्हाला सिनोनिम अँटोनिम मध्ये विचारला जाऊ शकतो परीक्षेला. कोणता शब्द रे? SOLE सोल. लक्षातच ठेवायचा. सोल म्हणजे फक्त किंवा एकमेव, एकच असा म्हणजेच काय सोल. युनिक याचा समानार्थी शब्द झाला एकमेव. कळालं? म्हणजे अशा प्रकारे अभ्यास करायचा. सोल हा शब्द विचारला, युनिक विचारू शकता किंवा अजून त्याचे कोणते समानार्थी असतात ते विचारले जाऊ शकतात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? कम्फर्टेबली. हे जे काही ऍडव्हर्ब आहे ते इथं फिक्स बसणार आहे की ते जे काही मांजराचं पिल्लू होतं ते कसं झोपलं होतं? एकदम शांतपणे निवांत झोपलं होतं. कशावरती? गादीवरती, गोधडीवरती कुठेतरी ते शांतपणे झोपलेलं होतं. कळतंय? समजलं? त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1. आपल्याला आता तुम्ही बघितलं की ऍडव्हर्ब वरती बरेचसे प्रश्न विचारला ते तुम्ही बघितलं. नॅरोली याच्यावरती प्रश्न विचारला, लेटली याच्यावरती प्रश्न विचारला, स्लोली याच्यावरती प्रश्न विचारला, कम्फर्टेबली त्याच याच्यामध्ये आलं, त्याच माळीचा मणी म्हणजे काय? ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब वरती बरेचसे प्रश्न विचारताना आपल्याला दिसत आहे. चला पुढचा प्रश्न बघा. क्रॅम्ड. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. सिनोनिम आला होता, आता अँटोनिम आला. विरुद्धार्थी शोधायचा आहे. क्रॅम्ड. क्रॅम्ड हा शब्द महत्वाचा आहे. क्रॅम्ड म्हणजे काय? भरलेला. कसा रे? भरलेला म्हणजे काय? फिलअप झालेला. भरलेला म्हणजेच काय? क्रॅम्ड. आता भरपूर सारे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये. आजार हा शब्द विचारला बघा. आजार. AJAR. आजार म्हणजे काय? आजार म्हणजे अर्धवट. आजार म्हणजे अर्धवट भरलेला किंवा एमटी असलेला, रिकामा असलेला. मग भरलेलाचे विरुद्धार्थी आजार असा शब्द. कारण हे विचारले गेलेले. आजार हा शब्द तुम्हाला आला होता की पहिल्या का दुसऱ्या शिफ्टला तुम्हाला सिनोनिम का अँटोनिम मध्ये विचारला होता आणि तुम्हाला त्याच्यावरतीच प्रश्न विचारला. क्रॅम्ड म्हणजे काय? भरलेला. त्याच्या अपोजिट तुम्हाला आजार याच्यावरती विचारला, या सगळ्यावरती विचारला. बरोबर आहे? मग तेच कळायला पाहिजे आपल्याला की प्रश्न कशा प्रकारे विचारला जातोय आणि परीक्षेला विचारला कसा जाऊ शकतो. क्रॅम्ड म्हणजे भरलेला, त्याचा समानार्थी विचारलेला नाही. काय? विचारलेला विरुद्धार्थी. सिली मिस्टेक करायची नाही. कधी कधी अँटोनिम म्हणून आपण सिनोनिम करतो. चुकले तुम्ही न. आणि ऑप्शन मध्ये तसा एखादा ऑप्शन असतोच. कळतंय? तसा एखादा ऑप्शन असतो. शालो म्हणजे काय रे? SHALLOW. शालो. शालो म्हणजे काय? उथळ येणं. उथळ येणं. आपण बघितलं आता. आपण एखाद्या समुद्रावरती, एखाद्या बीच वरती, नदीवरती कुठेतरी फिरायला गेलो, तिथं काय? लाटा येत्या, उथळ येतं. लाटायला असा खाली येणं, बस